पाठीमागच्या काळात झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर महाविकास आघाडीमध्ये थोडीफार बिघाडी झाल्याचे आपणास जाणवत होते। परंतु हे सर्व रुसवे-फुगे संपवत आणि मिळालेले धक्के सहन करत अखेर महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप जवळपास पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे। काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग या आघाडीमध्ये असेल हे निश्चित आहे। तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी देखील यामध्ये समाविष्ट होणार आहे हे दिसत आहे, परंतु त्यावर अजून पूर्णतः शिक्कामोर्तब झालेले नाहीये। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रामुख्याने हातकणंगले आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला होता, परंतु हातकणंगलेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदरात पडणार आहे असं दिसत आहे। महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या वाट्याला हा मतदारसंघ जातो, परंतु आपणाला फसवत शिंदे गटात जाणाऱ्या धैर्यशील मानेंना आसमान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल मागे घेत या मतदारसंघातून राजू शेट्टींना समर्थन करत ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे। त्यामुळे शेट्टी आपल्या गट पराभवाचा वचपा काढणार का आणि धैर्यशील मानेंना यंदा आसमान दाखवणार का हे येत्या निवडणुकीमध्ये आपणाला दिसून येईल। कृष्णा पंचगंगेच्या कुशीत भरलेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात ऊस शेती आणि दुग्ध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। या भागामध्ये ऊस शेती केली जाते, त्यामुळे हा भाग संपूर्ण साखरपट्टा म्हणून ओळखला जातो। या भागात अनेक असे कारखाने देखील आहेत, तसेच दुग्ध उत्पन्नामध्ये हा मतदारसंघ आघाडीवर आहे। या भागातील लोकांचे शेती आणि दुग्ध उत्पादन हे मूळ आर्थिक उत्पादनाचे स्रोत आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विभागला आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा, तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शाहूवाडी, हातकणंगले आणि शिरोळ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश या लोकसभा क्षेत्रामध्ये होतो। त्यातील वाळवामधून जयंत पाटील, तर शिराळामधून त्यांच्याच विचाराचे मानसिंगराव नाईक हे आमदार आहेत, तर इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे, शाहूवाडीमधून जनस्वराज्यचे विनायक कोरे, हातकणंगलेमधून काँग्रेसचे राहुल आवाळे, तर शिरोळमधून अपक्ष असून देखील उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद दिलेले राजेंद्र यड्रावकर हे आमदार आहेत, परंतु ते सध्या शिंदे गटासोबत आहेत। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय आमदार येथून आपला खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतील। या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर माने घराण्याचे वर्चस्व या मतदारसंघावर बरीच वर्ष होतं। सुरुवातीला संभाजीराव माने, त्यांच्या निधनानंतर निवेदिता माने आणि आता धैर्यशील माने यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केले आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून असणाऱ्या निवेदिता माने यांचा पराभव करत राजू शेट्टींनी ही निवडणूक जिंकली आणि लोकसभेवर गेले। त्यानंतरच्या 2014च्या निवडणुकीत देखील काँग्रेसच्या कलाप्पांना आवाडे यांचा पराभव करत राजू शेट्टी हे दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले। पुढे ऊसदर आंदोलन, दूध आंदोलन अशी बरेच आंदोलन गाजवत शेट्टींनी आपली ओळख संपूर्ण राज्यभर केली आणि त्याच जोरावर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार केला। 2019 साली माने कुटुंबियांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेकडून अगदी नवख्या असलेल्या धैर्यशील मानेंना तिकीट देण्यात आलं। अनुभवी असलेल्या राजू शेट्टींसमोर धैर्यशील मानेंचा टिकाव लागेल असं वाटत नव्हतं, परंतु उत्कृष्ट भाषणशैली आणि असलेला राजकीय वारसा याचा फायदा मानेंना झाला। त्यांनी ही निवडणूक तब्बल 93,700 मतांच्या एवढ्या मोठ्या फरकाने जिंकली आणि या पराभवाने राजू शेट्टींची हॅट्रिकची संधी हुकली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेत झालेल्या अंतर्गत फुटीचा फटका राजू शेट्टींना या निवडणुकीमध्ये बसला। तसेच राजू शेट्टींच्या पराभवासाठी काहीसे कारणीभूत ठरले ते वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद। त्यांनी या निवडणुकीमध्ये जवळपास 1.25 लाखाच्या आसपास मते मिळवली, जी मते राजू शेट्टींना विजयी करू शकत होती। धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या रूपाने या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले, परंतु काही महिन्यानंतर शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि यावेळी खासदार धैर्यशील माने हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटासोबत गेले, परंतु त्यांचा हा निर्णय मतदारसंघातील जनतेला फारसा आवडला नाही। त्यांच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात आली। त्यांच्या या निर्णयाने मतदारसंघात नाराजीचा सूर उमटला। या सगळ्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता दाट आहे। धैर्यशील माने यांनी या मतदारसंघामध्ये कामे केली असली तरी देखील त्यांचा या मतदारसंघातील वावर कमी आहे। तसेच सर्वसामान्य मतदारांशी ते जास्त संपर्कात नाहीयेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना योग्य ऊस दर मिळावा यासाठी ते कधी प्रयत्नवादी देखील दिसले नाहीयेत। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये या सर्व फॅक्टरचा फटका मानेंना बसण्याची शक्यता दिसत आहे। तर दुसरीकडे राजू शेट्टींना उद्धव ठाकरेंनी जवळ केल्यानंतर ठाकरे गटाचे मुरलीधर जाधव हे प्रचंड नाराज झाले। ते या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते।
उद्धव ठाकरेंनी शेट्टींना जवळ करण्यापेक्षा निष्ठावंत शिवसैनिकांना साथ द्यावी असे मत त्यांनी प्रदर्शित केले आणि हे बोलत असताना राजू शेट्टी यांच्यावर टीकेचे झोड उठवले। त्यानंतरच्या काळात जाधव यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली। जाधव यांच्या नाराजीचा फटका येत्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टींना देखील बसण्याची शक्यता दिसत आहे। या मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी अनेक असे इच्छुक तयार आहेत। भाजपकडून इचलकरंजीचे राहुल आवाडे तर दुसरीकडे राहुल महाडिक हे या लोकसभेसाठी इच्छुक आहेत। त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास देखील सुरुवात केली आहे। परंतु महायुतीमधील सध्याचं एकूणिक वातावरण पाहता धैर्यशील मानेच ह्या मतदारसंघाचे उमेदवार असतील हे नक्की आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचं देखील लॉन्चिंग या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले मतदारसंघातून होण्याची शक्यता वर्तवली जात होती। परंतु महाविकास आघाडीच्या बैठकीत शेट्टींचं नाव फायनल झाल्याने प्रतीक पाटील हे या मैदानात नसणार हे जवळपास निश्चित झाले। तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघातील वाळवा आणि शिराळा भागात जयंत पाटील यांचे चांगले वर्चस्व आहे। राष्ट्रवादीची एवढी पडझड होऊन देखील जयंतरावांनी आपले दोन्ही बालेकिल्ले अगदी शाबूत ठेवले आहेत। त्यामुळे त्याचा फायदा प्रतीक पाटलांना या निवडणुकीत झाला असता। परंतु तगड्या महायुतीला फाईट देण्यासाठी जयंत पाटलांनी हातकणंगलेमधून आपले पाऊल मागे घेतल्याचे सध्या दिसत आहे। जयंत पाटील यांनी आपली पूर्ण ताकद शेट्टींच्या पाठीशी दिली तर शेट्टी यांच्या विजयाचा मार्ग अजून सुकर होईल। त्यामुळे धैर्यशील माने यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी जयंत पाटील शेट्टींना पूर्ण मदत करतील का हे या निवडणुकीत पाहणं महत्त्वाचं ठरेल। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांचा थेट सामना येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु हातकणंगलेकर यंदा कोणाला खांद्यावर घेणार आणि कोणाला आसमान दाखवणार हे आत्ता सध्या तरी सांगणं कठीण आहे। एकूणच या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीसाठी काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह पॉईंट आहेत। त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघातून कोणाचं वजन जास्त आहे हे ठरवणं थोडं अवघड आहे। हातकणंगले मतदारसंघामध्ये येत्या निवडणुकीमध्ये कोणी विजयी उमेदवार असेल असं आपल्याला वाटतं याबद्दल आपण आम्हाला नक्की कळवा आणि आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तोपर्यंत धन्यवाद।